Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we shall discuss about one activity sheet or we can say a question paper of standard 10th subject English lower level. It is March 2019's activity sheet and this activity sheet have answers also or with a solution. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about activity sheet. It is a activity sheet of March 2019. Marks 80. Let's see the section 1 language study. Language study means questions related to the grammar. Grammar चे related questions आहे. Question number 1A. Do as directed, attempt any 4. सांगितल्याप्रमाणे सोडवा. कोणतेही 4 बरोबर यायला हवेत. 1. Complete the words by using correct letters. योग्य अक्षरांचा म्हणजे अल्फाबेटचा यूज करून शब्द पूर्ण करा. इथे आपण बघू शकता रेड कलरमध्ये अल्फाबेट्स यूज करून डायरेक्टली आन्सर लिहिलेले आहेत. 1 हार्ट, 2 ग्रुप, 3 smart and 4th one market. Now next activity, put the words in alphabetical order. 1. A group of words are given: road, curiosity, dark, important. Next group, that is perfect, pretended, parents, plentifully. So here जसं की तुम्हाला माहिती आहे की अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द कशा प्रकारे ABCD क्रमाने आपण लिहित असतो. तिथे डायरेक्ट आन्सर बघू शकता. C curiosity, then D for dark, then I for important and R for road. Then in next group P parents, PA, then PE perfect, then PL plentifully and PRE pretended. So this is the answer. Now let's see the next activity, that is punctuate the following. म्हणजे विराम चिन्हांचा वापर करून आन्सर लिहा. डायरेक्टली आन्सर इथे दिलेला आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स L capital, apostrophe S, go for a walk, inverted comma completed, full stop. Next sentence, how is that? It is a question type sentence. Next activity, 4th one, make 4 words minimum 3 letters each using the letters in the word banking. आणि banking हा शब्द दिलेला आहे. ओके, आणि त्याच्या रिलेटेड त्याचे अल्फाबेट्स म्हणजे अक्षर यूज करून नवीन शब्द तयार करायचे आहेत. तर इथे आन्सर डायरेक्टली दिलेला आहे बघा. बँकिंग BANKING हे अक्षरांचा यापैकी अक्षरांचा यूज करून बँक 1, सेकंड वन किंग, थर्ड वन बॅन and 4th one ink. हे 4 वर्ड्स आपण बनवलेले आहेत. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, राईट द रिलेटेड वर्ड्स शोन इन द एक्झाम्पल. सांगितल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स द्या. मेन वर्ड आहे रूम, जो की नाउन आहे आणि त्याला एक्झाम्पल म्हणून स्मॉल, जो की ॲडजेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे 4 वर्ड्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. तिथे आन्सर आपण बघू शकता. रूम कशी आहे? ब्युटिफुल. रूम कशी आहे? डेकोरेटिव्ह. क्लीन आहे, डर्टी आहे. सो दीज आर ॲडजेक्टिव्ज, जे की रूम हा नाउनसाठी ॲडजेक्टिव्ज आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. म्हणजे तुम्हाला वर्ब दिलेला आहे क्रियापद आणि शेवटच्या अक्षराने नवीन शब्द बनवायचा, तो देखील वर्ब्स असायला पाहिजे. मग इथे काही वेळा वर्ब असू शकतो, नाउन असू शकतो किंवा ॲडजेक्टिव्ह. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर्स ऑफ द प्रिव्हियस वर्ड, जे आता म्हटल्याप्रमाणे. आणि मेन वर्ड दिलेला आहे टॉक, म्हणजे बोलणे हा वर्ब आहे. शेवटचं अक्षर के आहे. के पासून आपण किक म्हणजे लाथ मारणे, किल मारून टाकणे, एल फॉर लुक पाहणे, के पासून परत किस, हे सर्व वर्ब्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B, डू एज डिरेक्टेड, तो पण याच्यामध्येच येतो. अटेम्प्ट एनी वन, कोणताही एक बरोबर यायला पाहिजे. ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू आस्क फॉर. टू आस्क फॉर फ्रेज दिलेली आहे वाक्यप्रचार.
त्याचा सेंटेन्समध्ये यूज करून सेंटेन्स तयार करायचा आहे. इथे मी एक सेंटेन्स बनवले, डोंट आस्क फॉर ओपिनियन, जस्ट डू व्हॉट यू फील इज बेस्ट. सो आस्क फॉर इथे रेड अक्षरामध्ये तुम्ही बघू शकता या फ्रेजचा यूज करून सेंटेन्स बनवलेला आहे. ऑर मध्ये काय म्हटलेलं आहे, किंवा ऍड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. जे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे ते सेंटेन्स एक्सपांड करायचे, वाढवायचे क्लॉजेसला ऍड करून, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज ऍड करून. तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, वी वॉच द लेटेस्ट मूवी, आम्ही लेटेस्ट मूवी पाहिला, तरी आपण एक्सपांड केलंय, वी वॉच द लेटेस्ट मूवी विच हॅव इन्स्पायरिंग स्टोरी फॉर यंगस्टर्स. आता हे कशा प्रकारे एक्सपांड करतात ते याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे क्लॉजेसच्या रिलेटेड, ती तुम्ही बघू शकता. देन नेक्स्ट activity is to attempt anyone, that is A, add a prefix or suffix to make new word. प्रिफिक्स किंवा सफिक्सचा यूज करून नवीन शब्द बनवायचा आहे. मेन वर्ड तुम्हाला वन फोल्ड दिलेला आहे, त्याचा आन्सर आपण अनफोल्ड, UN आपण जो की ते सफिक्स कनेक्ट केलेला आहे. नेक्स्ट वन गाईड, प्रिफिक्स कनेक्ट केलेलं, सॉरी गाईडला आपण गायडन्स बनवला, जे की सफिक्स यूज केलेला आहे. फोल्ड म्हणजे प्रिफिक्स यूज केला आणि गाईडमध्ये सफिक्स ANC यूज केलेला आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, हेच दोन शब्द फोल्ड आणि गाईडचा यूज करून ते एक सेंटेन्समध्ये यूज करून लिहायचे. कोणतेही एक वर्ड यूज करून त्याचा सेंटेन्स बनवायचा आहे. ते देखील इथे आन्सर आपण बघू शकतो. फोल्डचा यूज करून इथे एक सेंटेन्स बनवलेला आहे, यू शुड नॉट फोल्ड टेक्स्ट बुक्स पेजेस. देन नेक्स्ट वर्ड गाईडचा यूज करून इथे आपण सेंटेन्स बनवलं, आय वॉन्ट अ जॅपनीज स्पीकिंग गाईड. ओके, या प्रकारे हे पण आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी सेक्शन 2, दॅट इज अ टेक्स्च्युअल पॅसेज. तुमच्या लेसन्स मधून पॅसेज एक दिलेला असेल आणि त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. क्वेश्चन इथे बघू शकता, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ओके, इथे पॅसेज तुम्ही दिलेला आहे, यू हॅव टू रीड द पॅसेज केअरफुली. द बॉय हू ब्रोक द बँक, याच्या रिलेटेड हा पॅसेज तुम्हाला लेसन मधून आहे. याचे आपण क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन A1 काय आहे, हू ॲम आय, मी कोण आहे. आयडेंटिफाय द कॅरेक्टर और प्लेस फ्रॉम द पॅसेज. फॉर एक्झाम्पल, आय ॲम द वॉशरमन सन. हू ॲम आय, मी वॉशरमनचा मुलगा आहे, धोब्याचा मुलगा आहे. तो म्हणजे मी कोण आहे. या लेसनमध्ये कॅरेक्टर माझं काय आहे, तर तो आहे सीताराम. अशा प्रकारे नेक्स्ट वन, आय एम द स्वीपर बॉय, हू ॲम आय, द आन्सर इज नथू. थर्ड वन, आय एम द ओनर ऑफ द बँक, हू ॲम आय, मी बँकेचा ओनर, मालक आहे, आणि तो म्हणजे मी कोण, सेठ गोविंदराम. नेक्स्ट, I am the place where you can deposit and withdraw the money. Who am I? मी असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे भरू शकता आणि काढू शकता, ते म्हणजे मी कोण आहे, बँक. सो या प्रकारे देखील A1 मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. The next activity, arrange the following statements as per their sequence occurred. म्हणजे घटनाक्रमानुसार खालील वाक्य आपल्याला क्रमाने लिहायचे आहे. तरी खूप सोपी आहे. दिलेले वाक्य जे आहेत 4 सेंटेन्स, ते तुम्ही तुमच्या पॅरेग्राफमध्ये अंडरलाईन करून घ्या आणि स्टार्ट टू एंड, स्टार्टिंगला जे सेंटेन्स आले त्यानुसार घटनाक्रमानुसार तुम्हाला ते सेंटेन्स आन्सर इथे मिळू शकेल. तर यू हॅव टू रीड दिस सेंटेन्स केअरफुली अँड इट्स आन्सर्स आर गिवन इन ब्ल्यू कलर. ओके, द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी A, मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स विथ द नाउन्स. कॉलम A अँड कॉलम B. अर्थात या ठिकाणी कॉलम A मध्ये डिस्क्रायबिंग वर्ड दिलेले आहेत आणि कॉलम B मध्ये ते नाउन्स आहेत, तर ते मॅच करायचे. स्मॉल काय पॅसेजच्या अनुसार स्मॉल काय होता, लहान, ब्रूम म्हणजे तो झाडू, प्रेस्ड क्लोथ्स, रेग्युलर पे, पुअर मॅन. सो या प्रकारे ते आन्सर देखील दिलेले आहेत. Then next activity, do a directed ग्रामरच्या रिलेटेड. One sentence is given, that is, he swept the steps. Begin your sentence with the steps. हे चेन डिवाइसचा सेंटेन्स आहे
and the answer is given here. The steps were swept by him. Change the voice. Second sentence is given here. Sitaram was on his delivery round. Choose the correct question tag. इथे क्वेश्चन टॅगचे ऑप्शन दिलेले आहेत. इथे हेल्पिंग वर वॉज वॉजंट होईल आणि सीतारामसाठी ही. तर आन्सर दिले आहे वॉजंट ही इज अ करेक्ट आन्सर. Then next question, activity A, personal response question. What makes you angry? What do you do? तुम्हाला कशामुळे राग येतो? म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला राग येतो कोणत्या गोष्टीमुळे आणि व्हॉट डू यू डू देन, तेव्हा तुम्ही काय करता. इथे एक आन्सर दिलेलं एक एक्झाम्पल म्हणून तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. वेन समवन चीट और मेक rumors पर्पजफुली, जेव्हा एखादी व्यक्ती जाणून बुजून rumors म्हणजे अफवा पसरवते किंवा कोणाला फसवते आणि या गोष्टीमुळे इट मेक्स मी अँग्री, मला खूप राग येतो. आणि अशा वेळी मी काय करतो, दॅट टाइम आय ट्राय टू अवेअर द पीपल, अशा वेळी लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न करतो, जागृत करण्याचा प्रयत्न करतो. सच टाइप्स ऑफ पीपल, अशा प्रकारच्या लोकांपासून जे की rumors किंवा चीटर्स असतात. अँड इफ पॉसिबल, जर मला शक्य झालं, आय मेक देम रिअलाइज द इफेक्ट ऑफ देअर फुलिश ॲक्ट, मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे तुमचे फुलिश ॲक्टचा परिणाम खूप वाईट असतो याबद्दल. So this way you can write as a personal response type answer. Then question number 2B, सेम तुमच्या टेक्स्टबुक मधला पॅसेज दिलेला असेल. ओके, इथे जो मेरी कॉमच्या रिलेटेड हा जो पॅसेज आहे आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटीज. इथे फिल इन द ब्लँक्ससाठी क्वेश्चन आहेत. तुम्हाला आन्सर डायरेक्टली ब्ल्यू लेटरमध्ये तुम्ही बघू शकता. कॉम ग्रीव अप इन हंबल डॅश डॅश, ते सराउंडिंग्स, हंबल सराउंडिंग्स. हे तुम्ही पॅसेजमध्ये याचे आन्सर तुम्हाला इझिली मिळतील. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. सो या प्रकारे इथे आन्सर्स इथे दिलेले आहेत. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A, टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब कम्प्लीट करायचे. फिल इन द ब्लँक सारखंच आहे. डिंको सिंग याच्या रिलेटेड. डिंको सिंग रिटर्न वॉज फ्रॉम, कुठला होता, मणिपूर. आन्सर इज गिवन इन ब्ल्यू लेटर. डिंको सिंग रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. डिंको सिंग वोन, त्याने जिंकलं, काय जिंकलं, अ गोल्ड मेडल. This answer is given in your passage. You have to read the passage carefully, then easily you will find out the answers. Dinko Singh had inspired, then inspired केलं कोणाला, many youngsters in Manipur to try boxing. Okay, so next activity A3, जे wordच्या रिलेटेड. फाइंड antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. रिच, पुअर, डाईट, बॉर्न, अर्बन, रुरल. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण. डिफीट, विन, जिंकणे. Then next activity, ग्रामरच्या रिलेटेड B4. One sentence is given here and sentence is she came from a poor family. या सेंटेन्सचं काय करायचं आहे, रिराईट ॲज अ निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता ते पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्हमध्ये चेंज करायचं आहे. त्याचं दिलेलं आहे, शी डिड नॉट बिलॉंग टू अ रिच फॅमिली. नेक्स्ट सेंटेन्स इज गिवन हिअर हर फादर वॉज अ कीन रेसलर. रिराईट इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. दिलेले वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये चेंज करून लिहायचं आहे. हर फादर वॉज, इथे वॉज वर्ब आहे तरी हर फादर इज, इथे हेल्पिंग वर्ब म्हणून नाही आलेलं तरी इथे इज, वॉज आणि इज इथे हे मेन वर्ब म्हणून इथे यूज केलेलं आहे. देन B5, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. डू यू लाईक गेम्स? वाय, तुम्हाला गेम्स आवडतात आणि का? Yes, I like games. Simple way you can write the answer. Because it is necessary for physical or mental and emotional fitness. So गेम तुम्हाला का आवडतं ते आणखीन एक्सपांड करून तुम्ही लिहू शकता. Then next section, poetry section. One poem is given here, Twins, आणि त्याच्या रिलेटेड इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत. A1, Rewrite putting the happenings in speaker's life in their proper order. इथे म्हणजे योग्य क्रमाने लिहायचे स्पीकरच्या, जे की आपण पॅरेग्राफ मध्ये वरती बघितलं सेम त्या प्रकारे. ते आन्सर हे क्वेश्चन आहे आणि त्याचे आन्सर ते दिलेले आहेत. तुम्ही केअरफुली रीड करा म्हणजे तुम्हाला समजेल. वेळेच्या अभावी आपण थोडंसं फास्टली घेतो इथे, कारण पूर्ण
पेपर कव्हर अप होणार नाहीये. The next activity A2, write any 2 lines from the extract that you find the most humorous. सर्वात जास्त विनोदी अशा विनोदी वाटणाऱ्या म्हणजे तुम्हाला हसायला लावणार अशा कोणत्या ओळी आहेत त्या या तुम्ही पोएम्समधून लिहायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही लिहू शकता. इथे दिलेला आन्सर आहे तुम्ही बघू शकता. अँड लास्ट A3 2 pairs of rhyming words. Very easy. Rhyming words you can write it easily. Then next B, ॲप्रिसिएशन साठी तुम्हाला एक पोएम दिली जाते ज्या प्रकारे दिलेली आहे इफ पोएम. ॲप्रिसिएशनचे पॉइंट्स दिलेले असतात ज्याप्रमाणे टायटल हे पॉइंट तुम्हाला दिले असेल. इफ टायटल का आहे इथे आन्सर डायरेक्ट दिलेला आहे इफ. नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम फर्स्ट स्टंजामध्ये ए अँड बाकीच्या स्टंजामध्ये ए बी. फिगर्स ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे हे 2 मार्क्ससाठी जो आहे. द पोएम इज अ पीस ऑफ advice given by the father to his son. The poet has provided different situations and expected good behavior from his son. He wants his son to be a man. So इथे 5 out of 5 मार्क्स देखील तुम्ही इझिली मिळवू शकता. 7 ज्या पोएम्स आहेत त्या पोएमचं प्रॉपरली प्रिपरेशन केला तर. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज तुम्ही रीड करा केअरफुली. ओके. आणि A1 जो फिल इन द ब्लँक्स जे की आपण फिल इन द ब्लँक्स तुम्हाला माहिती आहे त्याचे आन्सर तुम्हाला पॅसेजमध्येच भेटतात. तुम्ही अगोदर पॅसेज रीड करा आणि त्या प्रकारे येथे जे आन्सर दिलेलं आहे आणि पॅसेजमध्ये ते आन्सर कुठे आहे ते तुम्ही मॅच करून बघू शकता व्हिडिओ पॉज करून. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A2, व्हॉट वेअर द कंडिशन ऑफ द हॉस्पिटल 100 years ago. 100 years ago 100 वर्षापूर्वी हॉस्पिटलची अवस्था काय होती ते आन्सर पॅसेजमध्ये आहे. 100 years ago the majority of hospitals were centers of misery, suffering and in too many cases of dirt like this. Next activity A3, opposite words दिलेले आहेत. A4 ग्रामरच्या रिलेटेड क्वेश्चन टॅग. शी वॉज नॉट हॅपी. आन्सर वॉज शी. देन नेक्स्ट सेंटेन्स शी स्टडीड अँड वर्कड अंडर रिगरस कंडिशन. ॲज वेल ॲजचा यूज करून लिहायचं आहे. ॲज वेल ॲज ए नॉट ऑल बट ऑल्सो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आन्सर दिलेला आहे शी स्टडीड ॲज वेल ॲज वर्क अँड शब्द काढून इथे ॲज वेल ॲजचा यूज केलेला आहे आणि सेंटेन्स ॲज इट इज लिहिलेला आहे. देन A5 पर्सनल रिस्पॉन्स. काय क्वेश्चन आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ. वाय तुम्हाला लाईफमध्ये काय बनायचं आहे आणि का. इथे एक आन्सर दिलं एक एक्झाम्पल म्हणून. आय वॉन्ट टू बिकम अ टीचर इन माय लाईफ बिकॉज टीचर इज अ बॅकबोन ऑफ सोसायटी. अवर टीचर क्रिएट्स स्टुडंट्स ओव्हरऑल डेव्हलपमेंट विच इज बेस ऑफ गुड सोसायटी अँड नेशन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी समरी रायटिंग. जो दिलेला पॅसेज अनसीन आहे त्याच्याशी रिलेटेड समरी लिहायची. पहिलं फर्स्ट टायटल द्यायचं आहे. या पॅसेजच्या अनुसार मी टायटल दिलेलं आहे फॉरेन्स नाइटिंगेल जे की त्या लेडीचं नाव आहे ज्या लेडीला आपण द लेडी ऑफ द लॅम्प म्हटलेलं आहे. तुम्ही ही समरी केअरफुली रीड करा म्हणजे तुम्ही याच्या पॅसेजमधून कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे घेतलेले आहेत ते त्याची आयडिया येईल. त्याचप्रकारे जे ॲक्टिव्हिटीज आहेत क्वेश्चन आन्सर आहेत त्याची देखील इथे आपण समरी रायटिंग लिहिताना यूज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो पुढील जे क्वेश्चन रायटिंग स्किलच्या रिलेटेड क्वेश्चन आणि आन्सर्स आहेत मी आता हे रीड करून दाखवणार नाही आहे. तुम्ही स्क्रीनवरती पॉज करून बघा आणि त्याचे आन्सर देखील बघा कारण वेळेअभावी आपण ते पूर्ण एक्सप्लेनेशन करू शकत नाही. प्लीज यू रीड इट केअरफुली द क्वेश्चन अँड ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द क्वेश्चन ऑर दॅट ॲक्टिव्हिटीज अँड देन सी द इट्स आन्सर्स ऑल्सो.
Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.